हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी कालची पोझिशन दाखवीन. त्याचप्रमाणे आपण उद्या निफ्टीमध्ये काय ट्रेड करू शकतो ते बघूया. कारण उद्या निफ्टी मला थोडंसं ट्रेंडी वाटतं आहे. भले मग ते अप साईडला असू दे नाहीतर मग डाऊन साईडला असू दे, कुठे ती मला एक ट्रेंडी वाटतं. त्यामुळे माझं प्लॅन ऑफ ॲक्शन मी तुम्हाला सांगेन. मी कदाचित ऑप्शन बाईंगसुद्धा करू शकतो आणि कदाचित ऑप्शन सेलिंगसुद्धा करू शकतो. अगर डाऊन साईडला जात असेल तर मी ऑप्शन बाईंग पण करीन, पण डिपेंड कर मार्केटची मोमेंटम कशी. अगर मार्केटची मुवमेंट एकदम क्विक असेल तर मी ऑप्शन बाईंग करीन आणि हळू जात असेल तर मी ऑप्शन सेलिंगसुद्धा करू शकतो. ओके, सो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगतो. आणि त्याचप्रमाणे मी कालच्या दिवशी क्वांटिटी हाफ का केली त्याचं पण एक तुम्हाला रिझन सांगतो. तर आपण पहिला कालचा ट्रेड बघूया. अगर तुम्ही राईट साईडला बघत असाल तर तुम्हाला दिसत असेल की मला काल 970 रुपयाचा लॉस झाला आहे. ओके, जो पहिला 50 100चा पी आहे तो फक्त आणि फक्त हेजिंग होता, जेणेकरून थोडा फंड कमी राहील. त्याच्यानंतर 51 300चा पी आहे तो बँक निफ्टीमध्ये होता. बँक निफ्टीमध्ये मी पी सेल केला, त्याच्यामध्ये माझा एस एल गेला आणि फक्त 2 लॉट ॲड केलेले. आणि त्याच्यानंतर 23,850 आहे तो मी ऑप्शन बाईंग केलेलं आहे. एक स्कॅल्प ट्रेड होता, जेणेकरून 10 पॉईंट मिळाले. मी माझी पोझिशन एक्झिट केली, कारण मला क्लिअर अंदाज होता की एक मोठा ट्रेड नाही मिळू शकत, एक मार्केट एक साईडवेज आहे. त्यामुळे मी ते फक्त ट्रायलसाठी घेतलं आणि ती पोझिशन आहे ती एक्झिट करून टाकली. ओके, सो आता मी बँक निफ्टीमध्ये एंट्री का घेतली आणि माझी क्वांटिटी हाफ का केली ते तुम्हाला रिझन सांगतो आधी. अगर तुम्ही बघत असाल की बँक निफ्टी एक बऱ्यापैकी खाली पडत आहे. त्याच्यानंतर मार्केटने खालून रिजेक्शन घेऊन वरती गेला एक ह्या साईडला. अगर मार्केटला खाली जायचं असतं तर मार्केटने ह्या रेड कॅन्डलचा हाय नसता ब्रेक केला, आणि हाय ब्रेक केला असता तरी लगेच एक क्विक आला असतं, त्याचा लो ब्रेक करून मार्केट एक मोठा ट्रेंडी झाला असता. मार्केटने तसं केलं ना, मार्केटने वरती सबस्टेंड केलं, तेव्हा मला कळलं की कदाचित ते मार्केट हे साईडवेज होऊ शकतं. ओके, सो त्यामुळे मी ह्या साईडला कुठेतरी 2 लॉट पी सेल केले, कारण मला माहिती होतं की चान्सेस कमी आहे मार्केटवरती यायचा. कदाचित रिव्हर्स होऊ शकतो. म्हटलं रिव्हर्स झाला तर मी माझे कॉल सेल करीन, पण अगर रिव्हर्स होत नसेल तर आपल्याला इकडे अगर साईडवेज ती मार्केट राहिला माझ्या ट्रेडच्या ह्या एंट्रीच्या वरती अगर मार्केट कुठेतरी राहत असेल तर मला एक डिसेंट प्रॉफिट मिळू शकतं 3000च्या आसपास 2 लॉटवर. त्या हिशोबाने मी तो ट्रेड घेतला, पण आय थिंक माझा ह्या लेवलच्या आसपास कुठेतरी माझा एस एल गेला. ओके, फक्त 50 पॉईंट्सचा काहीतरी एस एल होता, तो 50 पॉईंटचा एस एल आहे तो माझा कॅप्चर झाला आणि तिकडे मला 1300 रुपयाचा लॉस झाला. ओके, आणि क्वांटिटी हाफ का केली त्याचे रिझन. आणि दुसरा रिझन अगर बघत असाल तर इकडे तुम्हाला 2 रेड कॅन्डल मोठ्या दिसतात, पण अगर तुम्ही निफ्टीमध्ये बघाल तर निफ्टीचं सुरुवातीचे 15 मिनटाचे 2 कॅन्डल एकदम छोटे कॅन्डल होते. बरोबर, इकडे क्लिअर कळतं की मार्केट हे आता खाली जाऊ शकत नाही. आणि त्याच्यानंतर हा एक मोठा ग्रीन कॅन्डल बनवला. त्याच्यानंतर मार्केट हे खाली पडायचे चान्सेस खूप कमी होते, त्यामुळे मी तिकडे क्वांटिटी हाफ केली आणि जो आहे तो माझा ट्रेलिंग एस एल हिट झाला. ओके, सो आता आपण बघूया उद्या आपण निफ्टीमध्ये काय करू शकतो बघूया. कारण उद्या निफ्टीची एक्सपायरी पण आहे, तर कदाचित आपल्याला एक चांगला ट्रेडमध्ये चान्सेस आहे. सो सुरुवातीपासून अगर तुम्ही बघत असाल मार्केट सारखी डाऊनफॉल येतो. बरोबर, इथून डाऊनफॉल आला, इथून डाऊनफॉल आला, परत इथून परत बऱ्यापैकी डाऊनफॉल आला. त्याच्यानंतर अगर तुम्ही 24 तारखेला बघा तर 24 तारखेपासून पण एक स्लो अँड स्टडी खाली मार्केट पडते, म्हणजे मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड क्लिअरली दिसतो आहे. बरोबर, सो आता आपण उद्या काय करू शकतो ते बघूया. अगर सुरुवातीला आपण डेली टाईम फ्रेमवरती जाऊ. डेली टाईम फ्रेमवरती कंटिन्यू 2 दिवस त्याने इनसाईड कॅन्डल बनवले. बरोबर, एक ही इनसाईड कॅन्डल बनवली, त्याचा हाय ऑलमोस्ट सेम आहे आणि त्याचा लोसुद्धा ऑलमोस्ट सेमच आहे. ओके, सो आपण काय करू शकतो, आपण ह्या जो रेड कॅन्डल आहे त्याचा एक हाय मार्क करूया, एक त्याचा लो मार्क करूया. ओके, 15 मिनटामध्ये आपण एंट्री बघूया. समजा मार्केटमध्ये ओपन होऊन अगर हा लेवल पण ब्रेक होत नाही किंवा मग हा लेवल ब्रेक होत नाही तर एंट्री घेऊ नका. मार्केट हे कम्प्लिटली साईडवेज जाईल, त्यामुळे जबरदस्ती एंट्री घेण्यापेक्षा एंट्री न घेतलेली बरी. आणि दुसरं, अगर समजा फ्लॅट ओपन होऊन अगर हा लेवल ब्रेक होतो आहे, एकदा ड्रॉइंग क्लिअर करतो. समजा फ्लॅट ओपन होऊन अगर हा लेवल ब्रेक होत असेल तर आपण डाऊन साईडची एंट्री घेऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला. एस एला कॉस्ट टू कॉस्ट करा आणि टार्गेट हा उद्याच्या दिवशी कमीत कमी 1:4 मिनिमम 1:4 ठेवायचा प्रयत्न करा. मार्केट ह्या दिवशी पण आणि कालच्या दिवशी पण मार्केटने मुवमेंटम नाही केले, त्यामुळे कदाचित अपसाईड किंवा डाऊन साईडला एक बऱ्यापैकी मुवमेंटम येऊ शकते आणि आपला 1:4चा टार्गेटसुद्धा कंप्लीट होऊ शकतो. ओके, सो डाऊन साईडला जात असेल तर या लेवलच्या खाली जात असेल तर आपण एंट्री घेऊ शकतो. मी ऑप्शन बाईंग केव्हा करीन, अगर मला मार्केटची अगर मुवमेंटम समजा अशी क्विक दिसत असेल, एक मोठी कॅन्डल होऊन अगर ब्रेक होत आहे तर मी ऑप्शन बाईंगसुद्धा करीन. नाहीतर मग हळू जात असेल तर मी ऑप्शन सेलिंगसुद्धा करू शकतो. ओके, आणि अपसाईडला जायचं असेल तर मार्केटला खूप मोठा गॅप ओपन व्हावं लागेल आणि त्याला हा लेवल ब्रेक करावा लागेल.
ओके. मार्केट ओपन झालं गॅप अप, त्याच्यानंतर अगर समजा थोडा टाईमपास करून अगर हा लेवल ब्रेक करतो तर आपल्याला एक खूप मोठी मोमेंटम मिळू शकते अपसाईडची. कमीत कमी हा जो लेवल आहे ह्या लेवलपर्यंत 24,050चा लेवल इझिली मिळू शकतो. ओके. अगर त्याने 12:30-1 वाजेपर्यंत इथे टाईमपास केला तर अगर डायरेक्टली ब्रेक होतो आहे हा लेवल ओपन होऊन, तर आपण दोनदा एंट्री घेऊ शकतो. 1:2चा टार्गेट झाला आपला एस एल आर कॉस्ट टू कॉस्ट केला, आणि पहिला टार्गेट हा कमीत कमी इथपर्यंत ठेवा. इथपर्यंत मार्केट हे हा ब्रेक केला, इथे सबस्टंट केला तर मार्केट हे वरती येणारच आहे. ओके. आणि हवं असेल तर अजून तुम्ही एक कन्फर्मेशनसाठी अजून एक करू शकता की ह्या लेवलच्या वरती 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज होते, भले मग त्याची वीक असू दे किंवा मग फुल बॉडी असू दे. त्याचं मग त्याचा हाय ब्रेक होत असेल तर आपण एंट्री घेऊ शकतो. ओके. फक्त एंट्री कुठे नाही घ्यायची, मध्ये ओपन झालं हा लेवल ब्रेक नाही झाला किंवा हा लेवल ब्रेक नाही झाला तर जबरदस्ती एंट्री करू नका. हा फक्त आणि फक्त ऑप्शन बाईंग करत असाल तर फक्त आणि फक्त एस एल जाणार, तर एस एल द्यायचाच असेल आणि ट्राय करायचं असेल तर त्याला ॲटलिस्ट हा लेवल ब्रेक होते किंवा मग हा एक लेवल ब्रेक होते. आणि अजून तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवरती फॉलो नसेल केलं तर तुम्हाला स्कॅनर दिसत असेल, QR कोड दिसत असेल, तुम्ही हवं असेल तर त्याला स्कॅनसुद्धा करू शकता. आणि काय डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ